पंढरपूर वारीचा संपूर्ण इतिहास भाग 4 अंतिम भाग आषाढी एकादशी चंद्रभागा विठ्ठल दर्शन आणि वारीचा खरा संदेश. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मित्रांनो, मागील 3 भागामध्ये आपण पंढरपूर, भक्त पुंडलिक, वारीचा इतिहास, संत परंपरा, पालखी दिंडी आणि रिंगण सोहळा याविषयी जाणून घेतले. आज या मालिकेच्या अंतिम भागामध्ये आपण वारीचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी अनेक दिवसाचा पायी प्रवास पूर्ण करून पंढरपूरला पोहोचतात आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. हा दिवस भक्ती, नामस्मरण आणि आत्मिक समाधानाचा उत्सव मानला जातो. चंद्रभागा नदीचे महत्त्व. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक वारकरी प्रथम चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतात. हे स्नान आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. विठ्ठल दर्शन. अनेक वारकरी वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. कित्येक दिवसांचा प्रवास, पावसाची पर्वा नाही, उन्हाची तक्रार नाही, फक्त एकच ध्यास, विठ्ठलाचे दर्शन. दर्शनाच्या क्षणी अनेक भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. वारी आपल्याला काय शिकवते? वारी शिकवते भक्ती अहंकारापेक्षा मोठी आहे. सेवा हीच खरी पूजा आहे. सर्व माणसे समान आहे. प्रेम, दया आणि क्षमा वारीचं खरे समाधान आहे. देवापर्यंत जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. संतांचा संदेश. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला. संत नामदेव महाराजांनी प्रेमभक्ती शिकवली. संत एकनाथ महाराजांनी समतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून समाज जागृती केली. या सर्व संतांचा वारसा म्हणजेच वारी. आजच्या काळात वारीचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस तणाव, स्पर्धा आणि एकटेपणाचा सामना करत आहे. वारी आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवते. कुटुंब, समाज आणि देवाशी असलेले नाते जपायला शिकवते. वारी ही फक्त यात्रा नाही. वारी म्हणजे चालणारे विद्यापीठ आहे. वारी म्हणजे प्रेम आहे. वारी म्हणजे समता आहे. वारी म्हणजे सेवा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जिवंत वारसा आहे. संपूर्ण मालिकेचा संदेश. जर आपण रोज थोडा वेळ नामस्मरण केले, आई वडिलांचा आदर केला, गरजूंना मदत केली आणि प्रामाणिकपणे जीवन जगलो तर तेच वारीचे खरे पालन होईल. वारी फक्त पंढरपूरपर्यंत चालत जाण्यात नाही. वारी म्हणजे मनाने विठ्ठलाकडे चालत राहणे.
मित्रांनो, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती श्रद्धा, सेवा, समता आणि प्रेम यांचा अखंड प्रवाह आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा लाखो लोकांना एकत्र आणते आणि पुढेही अशीच प्रेरणा देत राहो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. जर ही संपूर्ण मालिका तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. आपल्या सर्वांवर श्री विठ्ठल रुक्मिणीची कृपा सदैव राहो.